दिग्दर्शक, संगीतकार आणि कलाकारांसोबत मिळणार गडहिंग्लजकरांना गाभ चित्रपट पाहण्याची संधी। उद्या दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मराठा चित्रमंदिरात गाभ पहा त्यांच्या टीमसोबत। दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि संगीतकार चंद्रशेखर जनवाडे यांनी केले गडहिंग्लजकरांना आवाहन। नमस्कार, मी अनुप जत्राटकर, गाभ या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक। नमस्कार, मी चंद्रशेखर जनवाडे, गाभ या चित्रपटाचा गीतकार, संगीतकार आणि अभिनेता। गडहिंग्लजकरांनो, आम्ही तुमच्या शहरामध्ये तुमच्या मराठा चित्रमंदिर इथं आमचा गाभ हा चित्रपट रिलीज झालेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले शिवा टीमची जी कलाकार मंडळी आहेत, तंत्रज्ञ लोक आहेत, त्यांनी हा चित्रपट पूर्णत्वाला नेण्यासाठी खूप मोठी मदत केली। बरेचसे कलाकार असतील ज्यांनी पाणी सप्लाय केलं आहे, आम्हाला जेवणाची ज्यांनी सोय केली, नीलकमल हॉटेल असेल तर आम्ही राहायला होतो चित्रीकरणादरम्यान महिनाभर। ते हा चित्रपट संपूर्णपणे आकाराला आपल्या गडहिंग्लज आणि परिसरामध्ये आलेला आहे। तर मला वाटतं की इथल्या लोकांच्याकडून, तुमच्याकडून आम्हाला शाबासकीची थाप मिळणं, आशीर्वाद मिळणं हे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे। तर तो कसा द्याल आशीर्वाद आणि शुभेच्छा? तर थिएटरमध्ये या, तिकीट काढा, चित्रपट बघा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्याकडे पोहोचवा। आणि कसं आहे की आपल्या भागातल्या कलाकारांनी याच्यामध्ये काम केलंय। गडहिंग्लज, गजरगाव, सरोळी, हरूर, निंगुडगे, कोवाडे ह्या भागातल्या कलाकारांनी आपली कला दाखवली। आणि गंमत अशी आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना व्यासपीठ मिळत नाही असं म्हणतो आपण, पण आम्ही सर्वांनी मिळून एक छानसा सिनेमा तुमच्यासाठी आणलाय, जो तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघूपर्यंत तुम्हाला कळणार नाही की त्याची मजा काय आहे। त्यासोबतच काही संदेश देखील द्यायचा प्रयत्न केला आम्ही। छोटे छोटे संदेश आहेत, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो। पण त्याच्यामधून तुम्हाला गंमत घेत तुम्हाला मजा घेत त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी पण बघायला मिळतील, तुमच्या दररोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत। ह्या सिनेमामध्ये रेडा आहे, म्हस आहे, शेती आहे, त्यासोबत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना तुम्हाला त्याच्यामधून दिसणार आहेत। कारण आपण बघत असतो की आपल्या अवतीभोवती काही ना काही चाललं असते, कोणाचे लग्न होत नसतं, कुणाकडे तरी म्हस वगैरे असते, त्याला रेडा मिळत नसतो, त्याला आपण लसच टोचावी लागते। जर लस टोचली तर त्या म्हशीची काही वेळा जर चूक झाली, छोटीशी चूक झाली, तर तिची काय परिस्थिती होते, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत। पण या मनोरंजनाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत। हा, अगदी बोर केलेलं नाहीये, बोर केलेलं नाहीये, समाज प्रबोधनाचा डोसही दिलेला नाहीये। अगदी जसं माणसाने काम केलं तसे जनावर पण इथलीच आहे। अगदी हरूरचे जे आनंदा कदम आहेत त्यांचा रेडा चित्रपटामध्ये आहे। डॉक्टर विजय पाटील जे इथले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आहेत ते, तर त्यांची म्हैस वापरली आहे चित्रपटामध्ये। माणसांपासून जनावरांपासून सर्वांनी या चित्रपटामध्ये आपला सहभाग केलेला आहे। तर आमची अपेक्षा आहे की आपल्या गावचा, आपल्या मातीतला चित्रपट आहे, त्याला उचलून धरणं, त्याचं कौतुक करणं, शाबासकीची थाप देणं, किंवा काही पटलं नाही तर आमचे कान पकडणं हा तुमचा अधिकार आहे। आणि मला वाटतं त्या अधिकारवाद्यांनी थिएटरपर्यंत या। पुढचे 2-3 दिवस चित्रपट आहे थिएटरमध्ये, आणि कदाचित उद्या आम्ही आमचे कलाकार मराठा थिएटरच्या शोला, 12चा जो शो आहे तिथे आमच्यासोबत चित्रपट पाहायला या। आम्ही येतो तुमच्यासाठी, विनंती करतो। काही शंका असतील, प्रश्न असतील, आमच्यासोबत चर्चा करायची असतील तर नक्की 12च्या शो वाजता नक्की या। आम्ही तुमच्या समोरच असू, आमच्या सोबत बसून सिनेमा बघा, आपण एन्जॉय करू सिनेमा सगळेजण मिळून। ऑलरेडी गाणी फेमस झालेतच, आम्ही पाहिलं, परवा देखील आम्ही पाहिलं की थिएटरमध्ये रेडामच गाणं लागल्यानंतर पडद्याजवळ जाऊन लोक नाचत होती, मुलं सगळी नाचत होती। सो हा आनंद आम्हालाही एन्जॉय करू द्या, आम्ही तुमच्यासोबत नाचू, आपण एन्जॉय करू मस्तपैकी। आणि ह्या सिनेमाला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद गरजेचे आहेत। प्रत्येक गावखेड्यातला प्रेक्षक असेल, या सिटीमधला, शहरामधला प्रेक्षक असेल, त्यांच्यासाठी आम्ही हा सिनेमा बनवलाय। तर या, उद्या आम्ही येतो तुमच्यासाठी। सकाळचा शो आहे, 12चा शो आहे। तर महाळ यायला लागलाय, तो पिक्चर गाव घालायला थिएटरमध्ये यायला लागते यंदाच्या महाळात। उद्या भेटूया। धन्यवाद, नमस्कार।